कळना झालंय आम्हाला. म्हणतात तर तुमची मदत पाहिजे. नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही पोलिसात तक्रार वगैरे केली ना, वेगळी तर काही शक्यता नाही ना? वेगळी काही शक्यता म्हणजे? वेगळी म्हणजे तवरनं ताकबात ओळखा दाखल्यासारखं. आई, हा नंदादीप चालेल ना? चालेल तर अगदी छान लकाकतो ना. हो, आता 9 दिवस तेव्हा ठेवायचं ना, ती जबाबदारी माझी. समध्या जबाबदाऱ्या तुम्हीच घेऊ नका बरं का. ह्या म्हातारीला बी सांगा काहीतरी काम. अहो आम्ही काय तुम्हाला काम सांगणार, तुमचं घर आहे, तुम्हाला काय हवं ते करा. मोठ्या उत्साहात साजरा होऊ दे नवरात्र आणि माझी इच्छा बी पूर्ण होऊ देत. आई अंबाबाई, आजवर तुझ्या सेवेत आम्ही काय बी कमी पडू दिलं नाही बघ. मग ह्या आयुची परीक्षा का बरं बघतीयस? पाठव की माझ्या लेकीला. आजी, येतील त्या लवकर. हं? आज लय आठवण येते ग मला तिची. दरवर्षी मोठ्या हौसेला करायची हा संधा उत्सव आज तिच्या वाचूनच साजरं करावं लागतंय बघ. कुठे असेल ग माझी लेक, कशी असेल? लय काळजी वाटते ग मला तिची. नका काळजी करू, नका काळजी करू. जगाची आई आहे. एका आईचं काळीच तिला नक्की कळेल. सर चाल. घ्या घ्या. हो, असली कसली शंका घेत आहे पाटील साहेब? थोरलं सरकारांचं कोणाशी वाकडं असू शकत नाही. त्यांनी सगळ्यांनाच मदत केली आहे, कधीच कोणाचं वाईट केलं नाही. नाही हो, ते माहिती आहे आम्हाला. आपण कितीही वागलं चांगलं सगळ्यांशी, तरी एखादा माणूस दुखलाच जातो. मुद्दाम कुणीतरी एक दुश्मनी काढली असेल तर. नाही नाही पाटील, बरोबर आहे तुमचं. तो विचार आमच्या बी मनात लय वेळा येऊन गेला, एकदा नाही. त्या सगळ्या गोष्टींचा विचार केलाय, पण त्या सगळ्यांना आता आम्ही स्वतःला बाहेर काढलं. कारण तो विचार करून काही उपयोगच नाही. आम्ही पॉझिटिव्ह विचार करायचं ठरवलं की बाबा असं काय झालं. तुम्ही म्हणता तसं झालं बी असेल कदाचित, पण दुसरी शक्यता अशी बी असू शकते ना की त्या आपल्या संग संपर्क साधायचा प्रयत्न करत असतील, पण संपर्कच होत नसेल. आणि माझ्यावर कशाला चिडतीस? तुला समोरच्याचं काही घेणं देणंच नसतंय ना? हा, फक्त स्वतःचाच विचार करायचा असतोय, आहे का नाही? हे बघ, माझं आधीच डोसकं फिरलंय, तू अजून फिरवू नकस आणि माझ्या पुढे उभी राहू नकस, नाहीतर मी तुझं बी काहीतरी करीन, कळतंय? अगं मम्मी, तुला मी, मला तू, माझ्यावर कशापाई चिडतीस? काय झालंय सांग? ताई नसताना बी जोरात नवरात्र साजरी करायची म्हणून शिजाले यांच्यात. अगं मी त्यासनी म्हणलं तर ताई नाही तर नाहीच साजरी करायची. मग काय, कुणी बी ऐकलं नाही माझं. मम्मी, अधिपतीला सोबत घेऊन बोलायचं ना? अगं तेच तर, अधिपती माझ्या बाजूने बोललाच नाही. तुला आठवते चंचे, मोदकाच्या टायमाला काय झालं? त्या अधिपतीनं त्या चारूबाई आणि मास्तरडीची बराबर जागा दावली होती. मला वाटलं होतं या येळेला बी त्याची जागा दावल. नाही, असं झालंच नाही ग. अगं मग काय, स्वप्नात विचार केला नव्हता ते झालंय. अगं चक्क अधिपती चारूबाई आणि मास्तरडीच्या बाजूने बोलला ग. आणि काय तर म्हणा, नवरात्र लई मोठी साजरी करायची. म्हणजे तो बी गेला वाटतं त्यांच्या पार्टीत. जाऊ दे ना मम्मी, काय करायचंय आपल्याला? आपण आपल्या पद्धतीने एन्जॉय करू. तुला सांगते, मी आहे ना दांडिया खायला त्या इव्हेंट मध्ये जाणार आहे. तुला यायचं, तू बी चल माझ्यासोबत. अगं तू खुळी झालीस का ग? अगं तुझी अक्कल कुठं गेल्या? अगं त्या केळीच्या खुटावानी आहे का काय? अगं तुला कळतंय काय होतंय ते? काय? आज तो अधिपती पहिल्यांदा त्यांच्या बाजूने बोललाय. आज एका गोष्टीसाठी बोललाय ग. हळूहळू असंच होत राहिलं का नाही तर तो त्यांच्या गटात जाईल. आपल्याला काडीची किंमत देणार नाही ग अधिपती. आपल्या बाजूने असणारा एक माणूस कमी होईल आणि तो बी यो मेन माणूस अधिपती. याचा परिणाम काय होईल कळतंय तुला? म्हणजे आता ही गोष्ट लाईटली घेण्यासारखी नाही राहिली. हेच मी सांगायला.
ही धोक्याची घंटा आहे. आपल्याला जागं व्हायला पाहिजे, काय तर करायला पाहिजे. जोपर्यंत म्या हे समजत थांबवत नाही का नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. दुर्गे, अगं चौरंग कुठे? अगं इथंच ठेवला होता ना व? काय विचारते मी, कुठं ठेवलाय चौरंग? काय गे, काय झालं तुला? अशी का बसलीयस मूग गिळून घुम्यासारखी? अगं चल उठ, कामाला लाग. अगं घटस्थापनेची वेळ झाली, चल कामाला लाग, चल लवकर उठ. करा करा, बस मी जे करायचं ते करा. घटस्थापना करा, नाही तर अजून काय करायचं ते करा, पण मला यात वडू नका सा. दुर्गे, कशाला नाट लावतेस ग सणावाराची? चल गप गुमान, लय तयारी करायची आहे. वय कर की आत्ते, तयारी कर. लई मोठा उत्सव साजरा करा. मला वाढायचं नाही हा याच्यात, मला बोलवायचं बी नाही. हाय का आता हा? कसलं काय तुझ्या डोसक्यातलं किड? अगं चांगला सणवार आहे, समध्या आनंदानं साजरा करतात, आपण बी आनंदानं सामील व्हायचं. हे कसलं काय ग सुचतंय तुला? हा बरं बाकी त्यांचं सोड, घरात देवी येणार आहे, तिच्यावर कशा पाहिजे राग काढायचा? हे बघ आत्ते, माझा देवीवर काही बी राग नाही. माझी ताई नसताना की तर तुम्ही समधी मिळून उत्सव साजरा करणार आहे याचा राग आलाय मला, कळतंय? हे बघ, तो राग सोड आता आणि पूजेला चल. अगं बरं दिसणार आहे का तू नसलीस तर? चल, असं खोळ्यावानी करू नकोस. चल, हं? बघायला पाहिजे.